पंढरपूर हे असं स्थान आहे, इकडे खूप सारी गर्दी होते, पण त्या गर्दीमध्ये तुम्हाला अजिबात थकायला होत नाही. सगळे भाविक उत्साहाने आपल्या पांडुरंगाला बघायला येतात. दिगंबरा अरे पहले ये भाई, नहीं पहली बार वो अलग मूर्ति देखा, अच्छा वो मुच्छी वाले थे ओके. मुच्छी वाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तर हे पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत पंढरपूरला, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी कसा आहे. इकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि मी सर्व लोकांना सांगणार की इकडे या, विठ्ठलाचे दर्शन घ्या. इकडे अशा प्रकारची काही दुकानं आहेत या ठिकाणी, तुमच्या गरजेच्या वस्तू तुम्ही या ठिकाणावरून घेऊ शकता. सो आम्ही निघालो आहे पंढरपूरला जायला आणि जवळपास आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालो आहे मुंबईवरून आणि आता मुंबई पुणे हायवेवरती आहोत आणि आता सध्या जर तुम्ही बघू शकाल तर वाजलेले आहे 6:40 आणि सध्या इकडे अरायवल टायमिंग आपल्याला दिसत आहे 10:51. सो जसा आम्ही प्लॅन केला होता की आम्ही 1 वाजेपर्यंत पंढरपूरला पोचू, बट थँक्स टू मिसिंग लिंक की त्याच्यामुळे आम्ही लवकर पोचणार आहोत. आणि सो व्ह्यूज वगैरे अमेझिंग आहे असं सर्व नाही सांगायचं. हरे कृष्णा. तर आम्ही सध्या झालो आहोत पंढरपूरला. हितेश प्रभू आहेत माझ्यासोबत, जे इथे मागे बसलेले आहेत. आणि हरे कृष्णा. आणि इकडे ऋषिकेश प्रभू आहेत आणि इकडे जय प्रभू आहेत, जे ड्राईव्ह करत आहेत. तर त्यांच्यासोबत आपण बोलणारच आहोत. खूप प्लेझंट असा व्ह्यू आहे बाहेर आणि खूप बरं वाटतं आहे. थोडा हलकासा पाऊस लागला ज्यावेळेस आम्ही पनवेलला पोचलो होतो त्यावेळेस. तर येस, खूप एक्साइटमेंट आहे पंढरपूरला जाण्यासाठी. करंटली ऋषिकेश प्रभू इज ड्रायव्हिंग द कार अँड जय प्रभू मागे चॅन्ट करत आहेत आणि हितेश प्रभू ते सुद्धा चॅन्ट करत आहेत. आणि मी सध्या गाईड करत आहे ऋषिकेश प्रभूंना. मस्त है, मतलब बहुत आप- स्टीयरिंग कंट्रोल है ना. आप भी हो जाओगे थोड़े टाइम बाद. नहीं, हमको ऐसा मास्टर इतना पता नहीं है. फास्ट चलाना कंट्रोल. आहा, राइट आहा, राइट. आहा, आहा. वो ग्लासेस इधर दो जरा. ऋषिकेश प्रभू आपसे मांग रहे हैं. अरे आपका सनी प्रभु. अच्छा आज- मेरा हाँ. वो मेरा पहनेंगे नहीं नहीं मस्ती कर. दो गाना है. सनी प्रभु, ये क्या पॉज करूं? हाँ आप गाना लगाओ, एक नंबर गाने लगा रहे. सच्चे. हाँ तो आपने बोला तो मैं लगा रहा अच्छा होता है ना. हाँ. तो केमिकल का प्रयोग डाल के उसको थोड़ा वियर्ड आदमी बना देते हैं, हूँ. उसको वायरस डालते हैं. वायरस डाल के फिर बदला लेता है. तर आता आम्ही चाललो आहे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी आणि सध्या आम्ही रिक्षाने ट्रॅव्हल करत आहोत. माझ्यासोबत आहे तिकडे जय प्रभू आणि ऋषी प्रभू आणि हितेश प्रभू. त्यांना पुढे बसायचं होतं तर त्यांना पुढे बसून दिलेलं आहे आपण. दिगंबरा दिगंबरा. अरे पहले ये भाई, ये बैल है बैल है. देखो तो पहले. बैल नहीं है. अरे बैल है. ठीक है. ए चलो, आता आम्ही आलेलो आहोत चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी. सध्या वाजले आहेत जवळपास 3:45 आणि मी जेव्हा कधी या ठिकाणी आलो नेहमी मला इकडे गर्दी मिळाली आहे, तर आज जरा गर्दी कमी आहे. दत्त भगवान का. हाँ कभी गए हो? नहीं. कैसी है मूर्ति. 3 मुखी है. अच्छा. दत्त भगवान है. हाँ दत्त भगवान है. नहीं पहली बार वो अलग मूर्ति देखा, अच्छा वो मुच्छी वाले थे 3. ओके. मुच्छी वाले तो नहीं वो दत्त भगवान ही है लेकिन अलग मूर्ति. अलग मूर्ति. चलो वो कैसे खंडोराव की मूर्ति कैसे रहती है वैसे हाँ. तर 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 तर
सध्या आम्ही आलो आहोत चंद्रभागा घाटावरती, चंद्रभागा नदीमध्ये. आता आम्ही चाललो आहोत इकडे नदीमध्ये स्नान करण्यासाठी. बोटीमध्ये बसून आम्ही चाललो आहे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी. इकडे आपण पाहू शकतो सगळे बंधू भगिनी, माता भगिनी आलेले आहेत आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि जसं की इकडे म्हटलं जातं की तुम्हाला आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेमध्ये स्नान करायचं असतं. तर तेच स्नान करण्यासाठी आम्ही इकडे जात आहोत. समोर आपल्याला दिसत आहे प्रभुपाद घाट आणि त्या ठिकाणीच इस्कॉनचं मंदिर देखील आहे, श्री श्री राधा पंढरीनाथ. तर त्या मंदिरामध्ये आज आपण जात नाही आहोत. आम्ही त्या मंदिरामध्ये उद्या जाणार आहोत. हितेश प्रभू काहीतरी विचार करत बसले आहेत. ऋषिकेश प्रभू काहीतरी बोला. समोर जो आपण बघत आहोत तो आहे प्रभुपाद घाट आणि तिथेच इस्कॉनचं श्री श्री राधा पंढरीनाथ हे मंदिर आहे. तर फायनली आम्ही आलो आहे प्रभुपादजी यांच्या घाटावरती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इस्कॉन मंदिराद्वारे भक्तगणांना व्यवस्थितपणे स्नान करता यावं यासाठी इस्कॉन संस्थेकडून या घाटाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आता आम्ही 1 बाय 1 करून स्नान करण्यासाठी जाणार आहोत चंद्रभागा नदीमध्ये. जाताय तुम्ही? नाही त्यांना जाऊ दे, त्यांना जाऊ जाऊन येऊ दे ना. आप एक एक जाओगे? हाँ 1 बाय 1 जाना है. जाओ आप जल्दी. स्लिपरी है हाँ, थोड़ा संभाल कर जाना. तो अभी जय वीरू जा रहे हमारे, आमचे जय वीरू चाललेत हितेश प्रभू आणि जय प्रभू. संभाल कर जाना या. डीप आहे काय जास्त? काय नाही ना. ए भाई जा, सूर मार दे. जय आराम से. ए बी केयरफुल बड़ी. तो बाहर निकालो फिर से गया तो. तर सध्या हितेश प्रभू आणि जय प्रभू गेलेत नदीमध्ये स्नान करण्यासाठी. ए सांभाळा. हितेश प्रभूंनी चांगलं डीप घेतलं आहे. नहीं गया सर आपका? नहीं गया. अरे जाओ जल्दी, देख क्या रहे हो. हाँ हो गया. नहीं गया, थोड़ा ऊपर स्काल्प एरिया नहीं जा रहा है आपका. स्काल्प आपका ऊपर रह रहा है, स्काल्पिंग एरिया. सध्या हितेश प्रभू आणि जय प्रभू यांनी स्नान केलेलं आहे चंद्रभागा नदीमध्ये. हे आमचे जय प्रभू येत आहेत. हे आले बघा, वा. हे जय प्रभू आले. कसं वाटतंय जय प्रभू? व्हेरी गुड, एक्सिलेंट, सुपर, माइंड ब्लोईंग. वा. या ठिकाणी पद्धत आहे की
आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायचं असतं, तर त्यासाठी आम्ही जात आहोत आता चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी. आता आता आजा आजा आता आहे. मी गेलो होतो का खाली वाटर क्लीनिंग मशीन है वो. ये वाटर क्लीनिंग मशीन है. तर अशा प्रकारे माझं स्नान झालेलं आहे. तर हरे कृष्णा. आता सर्वांचं आमचं स्नान झालेलं आहे चंद्रभागा नदीमध्ये. पुरुषोत्तम मास चालू आहे, अधिक महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी येता त्या गोष्टीचं महत्त्व खूप जास्तच वाढतं. तर भगवंताच्या कृपेने आम्हाला ही संधी मिळाली आहे की आम्ही अधिक महिन्यामध्ये या ठिकाणी आलो आहे भगवंताच्या धामामध्ये. चला आता जाऊया भगवंताचे दर्शन. तर आमचं स्नान झालेलं आहे चंद्रभागेमध्ये आणि आता आम्ही जात आहोत आमच्या हॉटेल रूममध्ये. तिकडे जाऊन आम्ही चेंज करणार आहोत क्लोज, देन आम्ही टेम्पलमध्ये जाणार आहोत. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 आणि इकडे भयंकर ऊन आहे, त्यामुळे थोडं डोक्यावरती टॉवेल वगैरे आम्ही घेऊन फिरत आहोत. आता आम्हाला मंदिरात जायचं आहे. जेवढा पण आम्ही इकडचे जे रहिवासी आहेत त्यांना विचारलं की किती वेळ लागेल, तर ते म्हणतात की जवळपास तुम्हाला 6 ते 7 तास दर्शनासाठी जाणार आहेत. तर बघूया किती वेळ लागते. आता आम्ही हॉटेल रूमवरती जाणार आहोत, आमचे क्लोज चेंज करणार आहोत, देन आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत भगवंताच्या. सोबत आहेत आपल्या हितेश प्रभू. आपण विचारूया त्यांचा अनुभव. हितेश प्रभू, कसं वाटलं आहे तुम्हाला? खूप अतिशय चला अतिशय एक मिनटं. सो लेट मी टेल यू गाईज, हितेश प्रभू आपले आहेत गुजराती, तर ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. जिथे जिथे ते अडकतील तिथे तिथे मी त्यांना हेल्प करेन. सो हितेश प्रभू, कसं वाटतं तुम्हाला? अतिशय सुंदर, चांगलं. छान आणि शांत आणि खूप लांब पकडा. भाग्यवान असा फील होत आहे. अच्छा. तर त्यांना म्हणायचं आहे की त्यांना सुदैवाने या ठिकाणी येण्याची संधी भेटली पंढरपूर धाममध्ये. खरंच महाराष्ट्रामध्ये हे ठिकाण आहे जिथे भगवंत साक्षात भक्तांसाठी थांबलेले आहेत आणि त्यांच्या
चरणांचा आपल्याला स्पर्श करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. तर ही आपल्याला खरंच आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तर अधिक मास असल्यामुळे बहुतेक जणांनी या संधीचा लाभ घेतला. जसं की आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुमच्या ज्या स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जास्त प्रमाणात केल्या पाहिजे, कारण का त्याचं मिळणारं फळ तुम्हाला ते द्विगुणित त्रिगुणित होऊन मिळतं. तर कुठल्या फळाची अपेक्षा न करता आम्ही या ठिकाणी फक्त भगवंताच्या दर्शनासाठी आलो आहोत. तर हरे कृष्णा. आमच्यासोबत आहेत माझे मित्रबंधू जय देसाई ही. सर्व नाव हां, तर हे पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत पंढरपूरला. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी कसा आहे. इकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि मी सर्व लोकांना सांगणार की इकडे या विठ्ठलाचे दर्शन घ्या. इकडे येऊन तुम्ही हे नदीमध्ये एक डुबकी घ्या आणि आपले शरीराची शुद्धी करा. खूप चांगले वातावरण आहे. इकडचे लोक खूप चांगले आहे, मदतरूपी आहे. आणि हे मी तिघे माझे मित्रांना मी आभारी आहे की इकडे मला देवस्थानात आणले आणि मला खूप आवडला. थँक्यू. तर मुळात म्हणजे आपले जे आहेत ते गुजराती आहेत, पण तुम्ही जर त्यांची मराठी बघितलीत तर तुम्हाला असं बिलकुल पण जाणवणार नाही की ते गुजराती फॅमिलीतून बिलॉंग करतात, पण ते खूप चांगल्या पद्धतीने मराठी देखील बोलतात. तर धन्यवाद जयप्रभू. अशाच आमचं सोबत राहा. पुढे देखील आपल्याला खूप सारे ट्रिप करायचे आहेत. आणि मुळात म्हणजे आम्ही जगन्नाथपुरीला देखील एकत्र होतो. आम्ही त्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो होतो. तर तेव्हा तुमच्या चरणामध्ये माझा कोटी कोटी प्रणाम. तर त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो त्या यात्रेला. शिवाय सोबत आमचे हितेश प्रभू ते देखील होते, त्यांच्या माताजी देखील होत्या. तर आशा करतो की आपण असेच भविष्यात देखील खूप सारे तीर्थक्षेत्र एकत्र व्हिजिट करणार. हरे कृष्णा. हरी बोल. हरी बोल. हितेश प्रभू आपल्या गोमातेचे आशीर्वाद घेताना थोडी त्यांच्या मनामध्ये भीती देखील आहे. जय प्रभू त्यांना प्रोत्साहन देत आहेत. जय प्रभू तुम्ही पण जा. अरे आप भी जाओ. कुछ बोल रहे थे आप आईफोन के बारे में. नहीं कुछ नहीं, मैंने गिफ्ट किया ना आपको आपकी वाइफ. तो जय प्रभु फिलहाल भूल चुके हैं कि मेरी वाइफ ने मुझे आईफोन गिफ्ट किया है. उनको मैंने ये आईफोन दिखाया था और उन्होंने मुझे बोला भी था कितने नसीबवान हो आप, आपको वाइफ आईफोन वगैरह गिफ्ट करी है. और अभी आज यहाँ पर पंढरपुर धाम में आके वो भूल गए, उनकी मेमोरी फ्लैश हो गई, पूरी फॉर्मेट हो गई. क्योंकि चंद्रभागा नदी में उन्होंने स्नान किया, उसके बाद उनकी मेमोरी पूरी फॉर्मेट हो गई है. तो अभी वो मुझे पूछ रहे हैं आईफोन कैसे हो सकता है आपके पास. Yeah, I saw you were saying in the car that I belong to only Android phone, so I thought you must be having only Android. But you forgot that we are blessed. Yes, yes. Radha and Gopinath, they are. He's tired, man. No, he is not tired. His mother has sent Laddu. बेसन का लड्डूज. आए आप. अरे आए आप. चलो लेट्स गो. स्टॉप कर. चलो अच्छा ओके. सो आमची ऑटो आलेली आहे. जय जय. अँड हेअर वी आर गोइंग टू आवर रूम. मुळात आम्ही चौघं पण वर्किंग असल्या कारणाने आम्हाला पॉसिबल नाही आहे इकडे जास्त दिवस थांबणं. सो आम्ही जस्ट सॅटर्डे संडेसाठी आलो आहे या ठिकाणी. आणि ती पण भगवंताचीच कृपा आहे, कारण का त्यांच्या इच्छेशिवाय आपण या ठिकाणी येऊ शकतो. हरे कृष्णा. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत हॉटेल रूममध्ये. 1 वाजला आहे. सर्व म्हणजे आम्हाला तुम्ही बघू शकता आमचे चेहरे कसे आहेत. खूप थकलो आहे. जय प्रभू ते पहिल्यांदा पंढरपूरला आलेले आहेत. हितेश प्रभू आय गेस सेकंड टाईम आलेले आहेत पंढरपूरला. थर्ड टाईम. आणि ऋषिकेश प्रभू बहुतेक थर्ड टाईम. तर मी आलो आहे जास्त वेळा, पण खूप छान दर्शन झालेलं आहे. आता उद्याचा आमचा प्लॅन असा आहे की उद्या आम्ही जाणार आहोत पंढरीनाथांच्या मुखदर्शनासाठी. नंतर तिकडनं जाणार आहोत आम्ही इस्कॉन पंढरपूरला आणि नंतर गोपाळपूर आणि त्यानंतर विष्णुपद. हे काही स्पॉट आम्ही करणार आहोत. तर भेटूया आपण उद्या. हरे कृष्णा.
काल रात्री आम्ही भगवंताचं व्यवस्थित दर्शन घेतलं होतं, तर मन भरलं नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत मुखदर्शनासाठी. नऊ वाजलेले आहेत सकाळचे आणि इकडचं वातावरण आहे थोडं ढगाळ, तर पाऊस पडण्याची खूप अशी शक्यता आहे. बघूया. कितने ब्यूटीफुल है ना. भगवंताच्या धामामध्ये खूप प्रसन्न वाटतं. अशा प्रकारची काही दुकानं आहेत या ठिकाणी. तुमच्या गरजेच्या वस्तू तुम्ही या ठिकाणावरून घेऊ शकता. प्रसाद वगैरे आहे. आपल्याला धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतील. मुखदर्शनासाठी लाईन आहे आणि सध्या तिकडे भाविक सांगत आहेत की जवळपास पाऊण तास किंवा 1 तास जाऊ शकतो. तर त्यामुळे सध्या आम्ही तो पार्ट त्यामुळे आम्ही मुखदर्शनाचा पार्ट स्किप केला आहे. हे आहे मेन मंदिर आणि तुम्ही आज इथे गर्दी बघू शकता. इकडे वारकरी आले आहेत. अभंग वगैरे पंढरपूर हे असं स्थान आहे, इकडे खूप सारी गर्दी होते, पण त्या गर्दीमध्ये तुम्हाला अजिबात थकायला होत नाही. सगळे भाविक उत्साहाने आपल्या पांडुरंगाला बघायला येतात. तर इथे आपण पाहू शकतो संत शिरोमणी नरहरी महाराज यांची समाधी मंदिर आहे. पंढरपूरला आपण पाहिलं तर 70, 80, 90 या वयोगटातील लोकसुद्धा भगवंताच्या दर्शनासाठी अगदी उत्साहाने येतात आणि त्यांना फक्त भगवंताला पाहायचं असतं, बाकी काही नाही. ही आहे चंद्रभागा नदी. सर्व भक्तगण पहिले या ठिकाणी येतात चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी, त्याच्यानंतर ते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातात. हे इस्कॉन मंदिर आहे पंढरपूरचं. खूप सुंदर प्रशस्त असं मंदिर आहे.
स्नान करत असेल त्याच्या जन्मातून जेवढे काही पाप पाणी केलं असेल ते पाप नष्ट होईल आणि त्याच्या